हाय फ्रेंड्स, आज आपण करतोय मस्त अशी करडईची भाजी. चवीला अतिशय छान लागते, खूप पौष्टिक अशी भाजी आहे आणि आपली पारंपरिक पद्धतीने आज आपण भाजी करतोय. यासाठी करडईची भाजी आणल्यावर तिचा खालचा जो दांड्याकडचा भाग असेल तो काढून घ्यायचा आहे. त्याची जी पानं चांगली लांब असतात आणि त्याच्याबरोबर एक छान देठही असतो तो सुद्धा घ्यायचा आहे. भाजी छान निवडून घ्यायची. निवडल्यावर आपण भाजी धुवून घ्यायची आणि त्यानंतर बारीक चिरून घ्यायची आहे, कारण देठ जरा जो जाडसर असतो. कढईमध्ये 2 ते 2.5 चमचे तेल गरम करायचं आहे. तेल गरम झालं की मोहरी घालायची. मोहरी तडतडली की आपल्याला त्यामध्ये कांदा घालायचा आहे. या भाजीला आपण 2 कांदे घेतले. एका जोडीसाठी 2 कांदे घ्यायचे. कांदे फार बारीक चिरून घ्यायचे नाही आहे. कांदे आपल्याला छान परतून घ्यायचे. कांदा छान परतला गेला की त्यामध्ये आपल्याला एक 7-8 पाकळ्या लसूण आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या तुमच्या आवडीनुसार घ्या, कारण यामध्ये आपण लाल तिखट जरासुद्धा वापरणार नाही आहे. त्यामुळे हिरव्या मिरच्या तुमच्या आवडीनुसार घ्या. अगदी ओबडधोबड क्रश केला आहे, फार बारीक करायची गरज नाही आहे. हा छान परतला गेला की त्यामध्ये आपल्याला घालायची फक्त पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा धना पावडर. जास्त मसाल्यांचा वापर करायचा नाही आहे. भाजीला स्वतःची खूप छान चव आहे, त्यामुळे कमीत कमी मसाल्यात ही भाजी खूप छान होते. तर हे घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण यावर चिरलेली भाजी घालायची. भाजी मात्र बारीक चिरायची, कारण करडईची पानं जी आहे ना जराशी जाडसर असतात, दांडेसुद्धा जाडसर असतात. त्यामुळे बारीक चिरून घ्यायची आहे आणि भाजी छान परतून घ्यायची. पालेभाजीला मीठ घालताना आधी मीठ घालायची घाई करायची नाही, कारण पालेभाजी आधी जरी अगदी कढईभर दिसते, शिजल्यावर मात्र थोडीशी कमी होते. त्या अंदाजाने जर मीठ घातलं तर मीठ अगदी परफेक्ट होतं. तर आता बघा आपण भाजी छान परतून घेतलेली आहे. त्यानंतर अगदी गॅसची पॉवर बंद करायची आणि आपल्याला झाकण ठेवून भाजी शिजू द्यायची. तसं तर आपण पालेभाज्या शिजवताना शक्यतो झाकण ठेवत नाही, कारण त्याचा रंग बदलतो. त्यामुळे ही थोडीशी आक्रसली गेली की त्यावर आपण मीठ घालून घेऊया. बघा आता भाजीला परफेक्ट मीठ होईल आणि त्यानंतर झाकण ठेवून भाजी शिजवायची, कारण त्याच्या दांड्या जराशा जाडसर असतात, त्या लवकर शिजत नाही. त्यामुळे आपण त्यावर झाकण ठेवलेले आणि भाजी शिजवलेली. आता या भाजीला डाळ घालून करता येते, शेंगदाण्याचं कूट पण सुद्धा घालून करता येते, परंतु अशी जर नुसती केली ना ती अतिशय मस्त लागते चवीला. भाकरीबरोबर पोळीबरोबर लागणार अतिशय मस्त भाजी आहे. भाजी बघा कशी छान दिसते, चवीलाही तेवढी छान लागते. नक्की करून बघा करडईची भाजी. रेसिपी आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका.